Hello friends, this is Mrunal from MD Risa Classes. आज आपण MCQ फॉर टॅक्सेशनचं सेकंड पॉईंट घेणार आहोत. फर्स्टमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बघितलं आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे MCQs बघितले. तर आज आपण सेकंड सेशनमध्ये डेफिनेशन अँड कॉन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स बघणार आहे. त्यातली फर्स्ट कॉन्सेप्ट जी आहे ती आहे असेसी. असेसी मीन्स वॉट की असेसी इज एनी पर्सन हू इज लायबल टू पे द टॅक्स. म्हणजे असं कुठलाही पर्सन ज्याला टॅक्स भरावा लागतो किंवा तो टॅक्स भरण्यासाठी पात्र आहे अशा सगळ्यांना आपण असेसी म्हणून ओळखतो. सेकंड आहे प्रिव्हियस इयर. सेक्शन 3 प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष किंवा त्याला आपण इयर ऑफ अर्निंग असंही म्हणूयात. इयर ऑफ अर्निंग म्हणजेच फायनान्शियल इयर, ज्या वर्षी ॲक्च्युअली माणूस कमवतो म्हणजे मागचं वर्ष, की मी मागच्या वर्षात जे काही कमवलं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर आणि आता ह्या चालू वर्षात मी त्याच्यावर टॅक्स भरणार आहे. तर ते हे जे चालू वर्ष आहे त्याला टॅक्सच्या लँग्वेजमध्ये असेसमेंट इयर म्हणतात. असेसमेंट इयर आपण सिम्पल असं म्हणू शकतो की दिस इज द टॅक्स पेइंग इयर ऑर करंट इयर. आता 2021-22 चालू आहे. सो 2021-22 2020, 21 आणि 22 हे जे आहे हे असेसमेंट इयर आणि मागचं वर्ष जे होतं ते होतं प्रिव्हियस इयर. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज पर्सन. अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स देर आर 8 टाईप ऑफ पर्सन. त्यात आपण इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, अ कंपनी, अ फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, लोकल अथॉरिटी लाईक PCMC वगैरे, कॉर्पोरेशन्स आणि एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन, अशा 8 टाईपचे पर्सन ह्या टॅक्समध्ये कन्सिडर केले जातात. तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. याचं सेक्शन लक्षात ठेवा की पर्सन कम्स अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 31 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. 8 टाईप्सचे पर्सन आहे आणि ही जी काही लिस्ट आहे प्लीज लर्न दिस लिस्ट. ओके. त्यानंतर एक्झाम्प्टेड इन्कम. आपण फर्स्ट सेशनमध्ये एक्झाम्प्टेड इन्कम म्हणजे काय हे बघितलं आहे की असं इन्कम की ज्याच्यावर टॅक्स बसत नाही. तर इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 10 मध्ये एक्झाम्प्टेड इन्कम ज्याच्या टॅक्स बसत नाही याची लिस्ट दिलेली आहे. जवळपास 50च्या वर अशी इन्कम्स आहे ज्याच्यावर भारतामध्ये टॅक्स बसत नाही. तर प्लीज ती बुक्समध्ये दिलेली असतील, बघून घ्या, एकदा ती लिस्ट वाचून घ्या. म्हणजे एक्झाम्प्टेड इन्कमच्या अंडर कुठली इन्कम येतात असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचं इझिली आन्सर देता येईल. लास्ट पॉईंट आहे यातला रेसिडेन्शियल स्टेटस. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे तुमचं नागरिकत्व. तुम्ही भारताचे नागरिक आहात की नाही हे पहिले ठरवून मग तुम्हाला टॅक्स बसेल की नाही आणि बसला तर किती बसेल हे ठरवलं जातं. म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस ठरवणं इज द मेन अँड इम्पॉर्टंट बेसिस ऑफ टॅक्स चार्जेबिलिटी. तुम्ही जोपर्यंत भारताचे नागरिक आहात किंवा नाही हे ठरवलं जात नाही तोपर्यंत तुम्ही टॅक्ससाठी लायबल होत नाही. सो रेसिडेन्शियल स्टेटस बघणं हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट टॅक्समध्ये आहे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स मी शॉर्टकटमध्ये इथे मिनिंग विथ सेक्शन लिहिले आहे. आता आपण ह्यावरचे MCQs बघूया. फर्स्ट MCQ आहे अ पर्सन बाय whom any tax is payable under the Income Tax Act 1961 is called. तर ह्याचा आन्सर आपण काय सिलेक्ट करणार आहोत? असेसी. कुठलाही पर्सन जो टॅक्स पे करण्यासाठी पात्र आहे आपण त्याला असेसी म्हणून ओळखतो. क्वेश्चन नंबर 2 बघा. इन्कम टॅक्स इज टॅक्स ऑन. क्वेश्चनमध्येच अर्थ आहे की इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स ऑन इन्कम. तर इथे ऑप्शन नंबर C सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा. इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर इज चार्जेबल टू टॅक्स इन द इयर. तर मागच्या वर्षीचं इन्कम जे काही होतं त्याचं लगेच येणाऱ्या असेसमेंट इयरमध्ये म्हणजे लगेच म्हणजे सक्सिडिंग असं म्हणू शकतो. इमिजिएटली सक्सिडिंग असेसमेंट इयरमध्ये टॅक्स पे केला जातो. म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर B सिलेक्ट करणार आहोत. GTI. येस, दिस इज द अनदर डिफरंट टर्म. जितकं काही वेगवेगळ्या प्रकारातनं इन्कम होतं एखाद्या व्यक्तीला त्या सगळ्या इन्कमची टोटल म्हणजे GTI, ग्रॉस टोटल इन्कम. तर GTIचा फुल फॉर्म लक्षात ठेवा.
युजली तुम्हाला 20 मार्क्सचा GTI आणि टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी सम असायचा, पण आता MCQs विचारणार असल्यामुळे तुम्हाला फक्त त्याचे फुल फॉर्म्स वगैरे विचारले जातील. तर इट्स आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5, the Finance Act 2020 gives income tax rate for assessment year. तर 2020 आहे त्याच्यात जो टॅक्स रेट आहे तो मेन्शन केला जातो. तो इमिजिएटली येणाऱ्या पुढच्या वर्षी तो अप्लाय होतो, म्हणजे 2020चा 2021ला अप्लाय होतो. म्हणून इथे आपण 2021-22 असा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 बघा. An individual whose income is not more than 10 lakh can file. तर लक्षात ठेवा, ज्या इंडिव्हिज्युअलचं इन्कम 50 लाखांपेक्षा कमी असतो तो ITR 1 फाईल करतो. 50 लाखाच्या पुढे असेल तर ITR 2 आणि ITR 3 आणि 4 साठी वेगळे क्रायटेरिया आहेत. तर इथे हा इंडिव्हिज्युअलचं इन्कम 10 लाखांपर्यंत आहे, म्हणजे नॉट मोर दॅन 10 लाख, म्हणजे इथे ही इज लायबल टू फाईल द ITR 1. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा. फॉर द इयर 2020-21 टॅक्स एक्झम्पशन लिमिट इज, म्हणजे किती अमाऊंटपर्यंत, किती इन्कमपर्यंत तुम्हाला टॅक्स बसत नाही. टॅक्स एक्झम्पशन लिमिट म्हणजे ह्या पर्टिक्युलर अमाऊंटपर्यंत आपल्याला टॅक्स भरायची गरज नसते. तिथून पुढे जे इन्कम होईल आपण त्याच्यावर टॅक्स पे करतो. तर इथे आपण ऑप्शन नंबर B सिलेक्ट करणार आहोत. 2.5 लाखांपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही. क्वेश्चन नंबर 8 बघा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्लूड इन द डेफिनेशन ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू सेक्शन 231. मी फर्स्ट स्लाइडवर तुम्हाला 231 पर्सन आणि 8 टाईप ऑफ पर्सन दिले आहेत. त्यात HUF, अ कंपनी, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, BOI, हे सगळं दिलेलं आहे. तर इथे आपण हे 4ही त्यात येतात आणि म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर E सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये लिस्ट ऑफ एक्झम्प्टेड इन्कम इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चरल इन्कम फॉल्स अंडर विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. तर पूर्णपणे लिस्ट किंवा एक्झम्प्टेड आहे असं इन्कम, म्हणजेच एक्झम्प्टेड इन्कमची लिस्ट ही अंडर सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे. बुकमध्ये ती दिलेली असेल. 50च्या वर अशी इन्कम्स आहेत ज्याच्यावर भारतामध्ये टॅक्स बसत नाही, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. त्याच्यामुळे एक्झम्प्टेड इन्कमचं सेक्शन 10 आहे. प्लीज हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर C इथे सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 10 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम आर चार्जेबल टू टॅक्स अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज चार्जेबल टू टॅक्स. असं कुठलं इन्कम आहे ज्याच्यावर टॅक्स बसतो. तर ऑप्शन A आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरा आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि तिसरा आहे इन्कम फ्रॉम बिझनेस. हे तीनही असे इन्कम आहे याच्यावर टॅक्स बसतो, म्हणून इथे आपण ऑल ऑफ द अबाव हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 11 बघा. The definition of assessment year comes under which of the following section of Income Tax Act 1961. ह्यासाठी तुम्ही फर्स्ट स्लाइड आपली रेफर करा. तिथे आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन अलॉंग विथ इट्स सेक्शन्स आर मेन्शन्ड. सो असेसमेंट इयर जे आहे ते सेक्शन 29 मध्ये येतं. हे प्लीज लर्न करा. SSC असेसमेंट इयर, पर्सन, प्रिव्हियस इयर ह्याचे सेक्शन अतिशय महत्त्वाचे आहेत. इथे आपण ऑप्शन नंबर D सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 12 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज नॉट एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स इन इंडिया. म्हणजे असं कुठलं इन्कम आहे जे एक्झम्प्टेड नाही. तर फर्स्ट ऑप्शन आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. ते आपल्याला माहिती आहे की एक ॲग्रिकल्चरल इन्कम जे आहे ते एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स आहे. त्यानंतर सेकंड आहे इन्कम ऑफ फॉरेन कंपनीज प्रोव्हाइडिंग टेक्निकल सर्व्हिसेस रिलेटिव्ह टू सेफ्टी ऑफ इंडिया. असे कुठलेही प्रोजेक्ट जे आपण बाहेरच्या देशांमध्ये दिलेले आहेत त्यांना जे इन्कम होतं विच इज रिलेटेड टू सेफ्टी ऑफ इंडिया असे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर टॅक्स बसत नाही, म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर B पण सिलेक्ट करणार नाही आहोत.
शेअर ऑफ प्रॉफिट फॉर पार्टनरशिप फर्म्स. पार्टनर्स ऑफ द पार्टनरशिप फर्म जे असतात, जे इंडियन आहेत आणि ज्यांनी पार्टनरशिप फर्म स्टार्ट केली आहे, त्यांना जो प्रॉफिट मिळतो तो त्याच्यावर टॅक्स बसत नाही. तर ही सगळी लिस्ट सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे. ओके, तर आपण ह्यात इज नॉट एक्झम्प्टेड मध्ये आता इथे आपण ऑप्शन नंबर डी सिलेक्ट करणार आहोत. आता आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 13. According to Income Tax Act 1961, how many types of person are there? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 टाईपचे पर्सन्स आहेत, म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर सी सिलेक्ट करणार आहोत. त्याची लिस्ट आपण फर्स्ट स्लाइडमध्ये दिलेली आहे. इन्सिडन्स ऑफ इन्कम टॅक्स और टॅक्स डिपेंड्स ऑन. तुम्ही केव्हा तुम्हाला टॅक्स भरण्यासाठी किंवा लादला जातो असा हा क्वेश्चन आहे. टॅक्स आपल्यावर केव्हा लादला जातो किंवा आपण भरण्यास केव्हा पात्र होतो? जेव्हा आपलं रेसिडेन्शियल स्टेटस चेक केलं जातं, आपण भारताचे नागरिक आहोत की नाही हे ठरवलं जातं, तेव्हाच आपण ह्यासाठी पात्र असतो टॅक्स भरण्यासाठी. तर इथे आपण ऑप्शन नंबर बी रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ इंडिया हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 15 बघा. रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन असेसी कॅन बी. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे भारताचं नागरिकत्व, तर ते प्रत्येक असेसमेंट इयरमध्ये वेगळं असू शकतं. सो हे इथे आपण ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत, डिफरंट फॉर डिफरंट असेसमेंट इयर. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन 16 बघा. अ पर्सन इज सेड टू बी रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट ऑफ इंडिया ओनली व्हेन. आता इथे ए बी सी डी ऑप्शन आहे. थोडासा हा पॉईंट एक्सप्लेन करते तुम्हाला की रेसिडेंट आणि ऑर्डिनरीली रेसिडेंट काय असतं. रेसिडेंट ऑफ इंडियाचे 2 प्रकार आहेत, एक रेसिडेंट ऑफ इंडिया आणि एक नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. जेव्हा तुम्ही रेसिडेंट ऑफ इंडिया आहे असं कळतं, तेव्हा पुन्हा त्याचे सब पार्ट्स पडतात. पहिला पार्ट आहे रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट अँड रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. तुम्ही म्हणाल की मॅडम हे काय आहे आणि हे कसं ठरवलं जातं? तर तुम्ही रेसिडेंट आहात की नाही हे शोधण्यासाठी 2 बेसिक कंडिशन दिलेल्या आहेत, त्या बुकमध्ये आहेतच. तर त्या 2 बेसिक कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्यातली कुठलीही एक फुलफिल केली तर तुम्ही रेसिडेंट होता. आणि 2 ॲडिशनल कंडिशन दिलेल्या आहेत, त्यातली कुठलीही तिथे दोन्हीही सबमिट किंवा फुलफिल करावे लागतात, तेव्हाच तुम्ही रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट आहात असं ठरवलं जातं. तर इथे आपण ऑप्शन नंबर सी सिलेक्ट करणार आहोत, जिथे ऑप्शन आहे की ही फॉलोज ॲटलिस्ट वन ऑफ द बेसिक कंडिशन अँड बोथ द ॲडिशनल कंडिशन. हा पॉईंट थोडासा वेगळा आणि हार्ड आहे, याची थेअरी बुकमध्ये आहे. कुठल्या त्या 2 ॲडिशनल आणि बेसिक कंडिशन आहे त्या तुम्ही एकदा वाचून घ्या. तुम्हाला जर हा पॉईंट समजला नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी हा रेसिडेन्शियल स्टेटस हा पॉईंट तुम्हाला मी नक्कीच एक्सप्लेन करेन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 17 ही लास्ट स्लाइड आहे. आपण पुढच्या स्लाइडमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीवरचे MCQs घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचं हेड ऑफ इन्कम आहे, त्याच्या वेगवेगळ्या टॅक्स चार्जेबिलिटी आहे आणि त्याच्यावर छोटे सम्स पण मी घेणार आहे. तर पुढच्या स्लाइडमध्ये पण नक्की तुम्ही बघालच. क्वेश्चन नंबर 17 बघा. इन्कम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लाईक SPPU, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, आपण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहोत, ओके, त्यांना जे इन्कम होतं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लाईक SPPU, त्यांना टॅक्स बसतो की नाही? तर त्यांना टॅक्स बसत नाही. लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटी ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांचं जे इन्कम असतं इट इज टोटली एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. इथे ऑप्शन ए आपण सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन 18 बघा. इन्कम नॉट रिसिव्ड ऑर नॉट डीम्ड टू बी रिसिव्ड इन इंडिया, म्हणजे जे भारतात मिळणार नाही किंवा मिळत नाही अशा इन्कमला काय म्हणतात? तर अशा इन्कमला फॉरेन इन्कम असं म्हणतात. ठीक आहे, या ऑप्शन नंबर सी सिलेक्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 19. फाइंड द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ मिस्टर राम इफ ही वॉज इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर मोर दॅन 8 months. मग आता तो रेसिडेंट आहे की नाही
आणि मग बाकी बी आणि सी असे भरपूर ऑप्शन्स इथे आहेत, ज्यात ऑर्डिनरीली आणि नॉट ऑर्डिनरीली वगैरे आहे. पण आता आपल्याला इथे एकच माहिती आहे की तो मागच्या वर्षी 8 महिने भारतात राहून गेला आहे. तर इथे जेव्हा मागच्या वर्षात तो 182 दिवसांपेक्षा जास्त भारतात राहून गेला असेल तर तो असतो रेसिडेंट ऑफ इंडिया. हे कंडिशन्समध्ये दिलेलं आहे. त्या कंडिशन्स तुम्हाला लर्न करायच्या आहे. त्या कंडिशन एकदा तुम्ही लर्न केला तर तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटस फाईंड करता येणं शक्य आहे. सो इथे आपण ए ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आणि लेट्स गो ऑन द लास्ट क्वेश्चन ऑफ द स्लाइड. फ्रॉम द ग्रॉस टोटल इन्कम as reduced by the amount permissible as deductible under section 80C to 80U is. म्हणजे जेव्हा आपण 5 हेड्स थ्रू ग्रॉस टोटल इन्कम काढतो आणि त्यातनं 80C to 80U हे डिडक्शन्स मायनस करतो तेव्हा त्या इन्कमला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. तर त्या इन्कमला टोटल इन्कम असं म्हणतात. बरेच मुलं नेट टोटल इन्कम असा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात, पण ॲक्च्युली ते नेट टोटल इन्कम नसून ते टोटल इन्कम आहे. दॅट इज द फायनल इन्कम विच इज चार्जेबल टू टॅक्स आणि मग त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. तर हे होतं आपलं लास्ट सेशन. ओके, पुढच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या MCQs थ्रू भेटणार आहोत. प्लीज ह्या स्लाइड्स पुन्हा बघा, थेअरी वाचून काढा. MCQ जरी सोपे वाटत असले तरी फार ट्रिकी ऑप्शन्स तिथे दिलेले असतात, त्याच्यामुळे सिलेक्ट करताना ते सेमच आहे असं आपल्याला वाटू शकतं. तुम्हाला काही डाऊट आला असेल, काही पॉईंट समजले नसतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना जे TY BComला लास्ट इयरला प्रिपरेशन करत आहेत प्लीज त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. लवकरच भेटूया. थँक्यू सो मच.